तर आजच्या सेशनमध्ये आपण सिस्टीम युनिट या टॉपिकवरले काही क्वेश्चन आपण पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक बघा. कीबोर्डवरील F1 पासून ते F12, F2, F1, F2, F3, F4, F5, F6, F10 पर्यंत, F12 पर्यंत ज्या कीज आहेत त्या कीजना काय म्हणतात? त्या कीजला फंक्शन कीज म्हणतात. ज्या कीजवर F1 पासून ते F12 ज्या कीज आहेत त्या कीजला कोणत्या कीज म्हणतात? याचं उत्तर फंक्शन कीज आहे. सॉफ्टवेअरला असंही म्हणतात. सॉफ्टवेअरला प्रोग्राम्स म्हणतात. सॉफ्टवेअर इज अनदर नेम फॉर प्रोग्राम्स or programs. The purpose of software to convert data into information. सॉफ्टवेअर म्हणजे प्रोग्राम्स असतात. प्रोग्रामचा वापर आपण काय करता? दिलेल्या कच्च्या माहितीला पक्क्या माहितीमध्ये रूपांतर करण्याचं काम कोण करते? तर सॉफ्टवेअर करते. तर सॉफ्टवेअरला नवीन नाव काय? प्रोग्राम म्हणतात. पीडीए म्हणजे सहज कुठेही नेता येऊ शकणारा व आकाराने लहान असणारा कम्प्युटर आहे. बरोबर. पीडीए एक कम्प्युटरचा प्रकार आहे ज्याला आपण पर्सनल डिजिटल असिस्टंट म्हणता. हा सहज आपल्याला कुठेही नेता येतो, आणता येतो. इझिली आपण कॅरी करू शकता, नेऊ शकता, आणू शकता आणि आकाराने लहान असलेले संगणक आहे. मॉनिटर दिसणाऱ्या चित्राच्या आउटपुटला नेहमी सॉफ्ट कॉपी म्हणतात का? हो. स्क्रीनवर जे माहिती दिसते, मॉनिटरवर जी माहिती दिसते त्या कॉपीला सॉफ्ट कॉपी म्हणतात. परंतु हीच माहिती जी आपण कागदावर काढतात त्याला हार्ड कॉपी म्हणतात. हा एक्झामला प्रश्न येऊ शकतो. मॉनिटरवर दिसणाऱ्या चित्राच्या आउटपुटला नेहमी सॉफ्ट कॉपी म्हणतात का? हो. तर याचं उत्तर काय येईल मग? बरोबर याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न. बायनरी सिस्टीम मध्ये 0 आणि 1 ला प्रत्येकी 1 बीट म्हणतात का? म्हटले जाते. हो. तर कम्प्युटरमध्ये बायनरी सिस्टीम आहे. बायनरी सिस्टीम ही 2 अंकावर आधारित आहे. एक 0 आणि दुसरं 1. त्या प्रत्येक 0 आणि 1 ला काय होतं? बीटच म्हणतात. तर बायनरी सिस्टीम परीक्षेत प्रश्न येऊ शकते किती अंकावर आधारलेली आहे? 2 अंकावरचा आहे, 0 आणि 1. जसं आपण लाईटचा स्विच ऑफ करता, ऑफ केलं की बंद होतं, ऑन केलं की चालू होतं, इलेक्ट्रिक स्विच. तसं कॉम्प्युटरमध्ये जे बायनरी सिस्टीम कोडिंग आहे तर ती आहे 0 आणि 1 वर आधारित आहे. त्याला बीट म्हणतात. तर संगणकात वापरल्या जाणाऱ्या बायनरी कोडिंग स्कीम कोणकोणत्या आहेत? बायनरी कोडिंग स्कीम तर ASCII आहे, EBCDIC आहे, युनिकोड आहे. ASCII ज्याला अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज म्हणतात. EBCDIC ला एक्सटेंडेड बायनरी डेसिमल इंटरचेंज कोड म्हणतात. आणि युनिकोड ही सर्वात मोठ्या प्रमाणात वापरली जाते बायनरी कोडिंग स्कीम आहे. युनिकोड पण युनिकोड जी कोडिंग स्कीम आहे फक्त चायनीज आणि जपानीज लँग्वेजला सपोर्ट करण्यासाठी युनिकोड जी बायनरी कोडिंग स्कीम वापरली जाते, युनिकोड. तर सध्या इथं आपल्याला तो प्रश्न विचारला नाही. तर प्रत्येक बायनरी कोडिंग सिस्टीम 0 1 ला काय म्हणतात? बीट म्हणतात का? हो. याचं उत्तर बरोबर आहे. मायक्रोप्रोसेसरला नेहमी CPU म्हटले जाते. हो. कम्प्युटरमध्ये एक मायक्रोप्रोसेसर नावाचा चिप असतो. संगणकातला सर्वात महत्वाचा भाग आहे म्हणजे मायक्रोप्रोसेसर. मायक्रो म्हणजे सूक्ष्म, प्रोसेस म्हणजे कार्य करणारा. तर मायक्रोप्रोसेसर हा सर्वात महत्वाचा भाग आहे. जसं माझ्या शरीरातले आपले हृदय म्हणता, आपण मेंदू म्हणता, हे खूप महत्वाचे पार्ट आहेत. तसं कम्प्युटर घेताना आपल्याला प्रोसेसर कोणता पाहिजे, मायक्रोप्रोसेसर कोणता पाहिजे असं विचारलं होते. तर प्रोसेसरला CPU म्हणतात का? तो तर प्रोसेसरला CPUs म्हणतात. कीबोर्डवरील ज्या कीजवर बाण आहेत त्या कीला कोणत्या कीज म्हणतात? असा हा प्रश्न आहे. हा प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. आपल्या कीबोर्डवर बाण असले कीज आहेत, एरोज कीज ज्याला आपण म्हणतात, लेफ्ट एरो, राईट एरो, अप एरो, डाऊन एरो कीज. याला नेव्हिगेशन्स म्हणतात. याला काय म्हणतात? नेव्हिगेशन्स कीज म्हणतात. नेव्हिगेशन्स. याचं उत्तर नेव्हिगेशन्स घ्यायचं. पुढचा प्रश्न. मायक्रोप्रोसेसरला CPU असे म्हणतात. हो. मायक्रोप्रोसेसरला CPUs म्हणतात. याचं उत्तर आता अशीच रिपीट झालं क्वेश्चन 6. पुढे म्हणजे कम्प्युटर मेमरीचे एकक कोणते? कम्प्युटरच्या मेमरीचे एकक कोणते आहेत? तर किलोग्राम आहे का, सेल्सिअस आहे का, किलोबाइट्स आहे का, मीटर आहे? तर किलोबाइट हे त्याचं एकक आहे. हे मीटर कपड्यामध्ये होतात. सेल्सिअस मध्ये तापमान मोजतात. किलोग्राम मध्ये आपण वजन मोजतात, है ना. तर किलोबाइट्स हे संगणकाचं मेमरीचे एकक आहे.
तर जसं आपण सर्वात स्मॉलेस्ट एकक आणि सर्वात लार्जेस्ट एकक पण प्रश्न विचारतो. कम्प्युटर मधलं सर्वात स्मॉलेस्ट एकक कोण, मेमरीचं एकक कोणतं आहे आणि लार्जेस्ट मेमरीचं एकक कोणतं आहे. स्मॉलेस्ट एकक बाईट्स आहे आणि लार्जेस्ट एकक किलोबाईट, टेराबाईट, गिगाबाईट, टेराबाईट आहे. जसं आपण म्हणतात छटाक, नंतर अर्धा किलो, पाव किलो, अर्धा किलो, 1 किलो, क्विंटल, टन म्हणतात. हायेस्ट एकक टन आहे, लोएस्ट एकक छटाक आहे. तसं कम्प्युटरमध्ये सर्वात स्मॉलेस्ट एकक आहे बाईट्स आहे आणि सर्वात लार्जेस्ट एकक आहे तर गिगाबाईट, टेराबाईट. आता आपण मेमरी घ्यायला गेलात 1 GB 2 GB घेतो आपण. जीबी म्हणजे काय, गिगाबाईट. आता काही दिवसांत TB मध्ये येणार मेमरी घ्यायची आहे, 1 TB आहे, 2 TB आहे मोबाईल मध्ये असं. कॅमेराचं रिझोल्युशन पिक्सल मध्ये होतं, 1 मेगापिक्सल, 2 मेगापिक्सल, 4 मेगापिक्सल, 8 मेगापिक्सल. जितके पिक्सल जास्त तितकं कॅमेराचं क्लॅरिटी चांगली, पिक्सल म्हणतात. लक्षात ठेवायचं पुढील पैकी मेमरीचे एकक कोणतं आहे तर किलोबाईटचं मेमरीचं एकक आहे. वर्ड प्रोसेसर, स्प्रेडशीट, डाटाबेस मॅनेजर, प्रेझेंटेशन ग्राफिक्स ही सर्व गोष्टी या डायरेक्ट प्रकार मोडतात. हे सगळे जे प्रोग्राम दिसतात जसं वर्ड आपण बोललो, वर्ड प्रोसेसरला वर्ड म्हणतात, एक्सेलला स्प्रेडशीट म्हणतात, पॉवर पॉईंटला प्रेझेंटेशन म्हणतात. हे सगळे प्रोग्राम आहेत. हे सगळे काय आहेत तर ते ऍप्लिकेशन्स आहेत. सगळे काय कशामध्ये मोडतात हे सगळे काय मोडतात. परीक्षेत प्रश्न येऊ शकतो, वर्ड प्रोसेसर, स्प्रेडशीट, डाटाबेस मॅनेजर, प्रेझेंटेशन ग्राफिक्स ही सगळी कशात मोडणारी ऍप्लिकेशन्स आहेत, सगळी ऍप्लिकेशन मध्ये मोडतात. मॉनिटरच्या स्क्रीनवरील एखाद्या चित्राच्या आउटपुटला नेहमी सॉफ्ट कॉपी म्हटले जाते. हो, आताच प्रश्न आला, रिपीट आला तो. याचं उत्तर बरोबर आहे. स्क्रीनवर जे माहिती दिसते त्याला सॉफ्ट कॉपी म्हणतात. हीच माहिती जे कागदावर छापतात त्याला हार्ड कॉपी म्हणतात. माहितीमध्ये ऍक्सेस मिळवण्यासाठी, हार्डवेअर सेटिंग बदलण्यासाठी, त्यातले साठवलेले माहिती शोधण्यासाठी, ऑनलाईन हेल्प घेण्यासाठी आणि कॉम्प्युटर शटडाऊन करण्यासाठी डॅश आज्ञावलीचा वापर केला जातो. कुठली आज्ञावली वापरतात या सगळ्या गोष्टी करायला? या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कोणकोणत्या, जसे की ॲक्सेस करणं, हार्डवेअर सेटिंग बदलणं, कॉम्प्युटर हेल्प घेणं, शटडाऊन करणं, या सगळ्या गोष्टी कुठून येतात? त्या स्टार्टवर नाहीत. म्हणजे स्टार्टवर जातात. हार्डवेअर सेटिंग करण्यासाठी कंट्रोल पॅनलमध्ये जातात. कंट्रोल पॅनलसाठी तिथे जातात. कंट्रोल पॅनल नावाचा प्रोग्राम जातात हार्डवेअर सेटिंग करण्यासाठी. हेल्प घेण्यासाठी आपण ऑनलाईन हेल्प घेतो आपण. त्यानंतर कॉम्प्युटर शटडाऊन करण्यासाठी पॉवर बटनावर जाता. इथं शटडाऊन करणं, हे सगळ्या गोष्टी आपण इथूनच करतात. कुठून करतात सगळ्या गोष्टी? स्टार्टवर. याचं उत्तर काय येईल? मग याचं उत्तर स्टार्ट बटन. डॅडॅश हे सर्वसामान्यपणे वापरले जाणारे ऍप्लिकेशन दर्शवणारे ग्राफिकल ऑब्जेक्ट आहेत. तर सर्वसाधारणपणे एखादं ऍप्लिकेशन दर्शवण्यासाठी ग्राफिकल ऑब्जेक्ट काय असते तर हे आयकॉन्स असतात. दिसत आपल्याला याच्यावर पटकन कळतो कोणत्या प्रोग्रामचा आयकॉन्स. हे ऍप्लिकेशन्स आहे. आपल्याला कसं ओळखतो आपण? हे आयकॉन ओळखतो. हे कायचा आयकॉन आहे, हे कायचा आयकॉन आहे, बीटचा आयकॉन आहे, हे सगळे आयकॉन आपल्याला दिसत. सगळ्याचे आयकॉन सारखे आहेत का? नाही. तर आयकॉन आपल्याला सगळं कळते की कोणत्या प्रोग्रामचा आयकॉन्स आहे. याचं उत्तर काय येईल मग? आयकॉन्स. कम्प्युटर गेम खेळण्यासाठी, अधिक वेगाने खेळण्यासाठी कुठल्या डिव्हाइसचा उपयोग होतो? तर जॉयस्टिकचा वापर होतो. काय वापर होतो? कम्प्युटर गेम खेळण्यासाठी काय वापर होतो? जॉयस्टिकचा वापर होतो. डॅडॅश हा पोर्टेबल कम्प्युटर नाही. पोर्टेबल म्हणजे काय? ज्याला आपण इकडून तिकडून आरामात नेऊ शकता, आणू शकता. खिशात घेऊन येऊ शकतात, बॅगमध्ये टाकून येऊ शकता. असा कोणता कम्प्युटर हा पोर्टेबल नाही म्हणते? नोटबुकला घेऊन येऊ शकता, पर्सनल PDA ला घेऊ शकता, डेस्कटॉपला फिरू शकत नाही. डेस्कटॉप आहे त्याला नेऊ शकता. आपण कुठं पोर्टेबल आहे? काय नाही, स्थिर आहे. या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे. नेहमी वापरले जाणारे ऍप्लिकेशन दाखवण्यासाठी डॅडॅश या ग्राफिकल ऑब्जेक्टचा वापर होतो. आयकॉन्स. नेहमी वापरले जाणारे ऍप्लिकेशन आपण काय आयकॉन्सचा वापर करतो. ग्राफिकल ऑब्जेक्ट काय आपलं? आयकॉन्स आहे. आता सांगितलं आपण. कम्प्युटरला कसे काम करायचे यासाठी डॅडॅश मध्ये पायरी पायरीने सूचना दिलेल्या असतात. तर पायरी पायरी सूचना या प्रोग्राम मध्ये दिलेल्या असतात.
है ना. जसं एखादा कार्यक्रम आहे टीव्हीवरला, प्रोग्राम असतो, घर की कहाणी सिरियल आहे, त्यातले सगळे पात्र आहेत, त्याला पायरी पायरीने सगळ्या सूचना दिलेल्या असतात. तू आता म्हण असं, तू आता असं म्हण, तू असं म्हण. ते सिस्टमॅटिक बोलतात, प्रोग्राम तयार होते. आपल्या कॉम्प्युटरमध्ये पण सगळ्या गोष्टी या पायरी पायरीने सूचना काय दिलेल्या असतात, सगळ्या प्रोग्राम्स मध्ये दिलेल्या असतात. जसं वर्ड प्रोग्राम आहे, फाईल ओपन करण्यासाठी स्टेप्स आहेत, क्लोज करण्यासाठी स्टेप्स आहेत, सगळ्या पायरी पायरीने गोष्टी करतो आपण, स्टेप्स आहेत ना. असं मेमरीचे एकके पुढील प्रमाणे आहेत. किलोबाईट, मेगाबाईट, गिगाबाईट सगळेच आहेत. पण हा प्रश्न लिहिताना चारही सिलेक्ट करता यायला पाहिजे, आपल्याला चेकबॉक्स दिले नाही. सगळेच आहेत ते, आहे की नाही. हे सगळे मेमरीचे एकच आहेत, आहे की नाही. डॅडॅश हा प्रोग्राम व्हायरस किंवा हानिकारक प्रोग्रामपासून संगणकाचं सिस्टीमचं रक्षण करतात. कुठले प्रोग्रामचे संगणकाचं रक्षण करतात? अँटीव्हायरस. हे प्रोग्राम संगणकाचं काय करतात? हानिकारक प्रोग्राम संगणकाचं रक्षण करतात. त्याचं उत्तर बरोबर आहे. खालीलपैकी कोणते मेमरी चिपचे प्रकार आहेत? कम्प्युटरमध्ये मेमरी चिप असते, तसं रॅम आहे, रोम आहे, सिमॉस आहे. प्रश्न चुकीचा गेला थोडंसं वाटते मला. खालीपैकी कोणते मेमरी चिपचे प्रकार आहेत? हे आहे रॅम आहे, रोम पण आहे, सिमॉस पण आहे, आणि हे नाही. प्रश्न असा द्यायला पाहिजे असता, खालीलपैकी कोणते मेमरी चिपचे प्रकार नाहीत असं द्यायला होता, पण चुकीने त्यांना आहेत दिलं. आता लक्षात ठेवा, तिन्ही चिपचे प्रकार आहेत, फक्त आस्की नाही. आस्की ही बायनरी कोडिंग स्कीम आहे, ज्याला अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज म्हणतात. बायनरी कोडिंग स्कीम आहे ती. एखाद्या स्टोरेज डिव्हाइसची क्षमता ही सर्वसाधारण मीटरमध्ये मोजतात का? कपडा मोजतात मीटरमध्ये, तर बाईट मध्ये मोजली जाते. स्टोरेज डिव्हाइस क्षमता काय मोजली जाते? बाईट्स मध्ये मोजली जाते. त्याचं उत्तर काय येईल मग? 8 बीट मुळे 1 बाईट होते. हो, 8 अक्षराचा 1 बाईट होतो. 1 कॅरेक्टर इज इक्वल टू 1 बाईट. याचं उत्तर काय येईल मग? बरोबर. स्टोरेज डिव्हाइस क्षमता ही बाईट्स मध्ये मोजली जाते. याचं उत्तर काय येईल मग? बरोबर. पुढीलपैकी कोणता भाग कंपोनेंट डाटा स्टोअर करण्यासाठी वापरतात? मेमरी. ऍक्च्युली मेमरीचं कामच आहे डाटा स्टोअर करून देणं. ज्यावेळेस तुम्ही वर्डमध्ये जाता, तिथं फाईलमध्ये काय ते टाईप करता, आणि टाईप केलं असं की फाईलवर जाऊन इथं सेव्हवर जाता, आणि इथं क्लिक करता, आणि फाईलला नाव देता इथं, आणि इथं सेव्ह बटनावर क्लिक करता. क्लिक केल्या मेमरी काय काम करते? त्या फाईलला सेव्ह करून देण्याचं काम करते. ओके, समझ में आ रहा है? प्रायमरी मेमरी कोणती आहे? तर प्रायमरी म्हणजे संगणकातली सर्वात महत्वाची मेमरी म्हणजे प्रायमरी मेमरी आहे, रॅम. कम्प्युटरला चालू करून देण्याचं काम कोण करते? ज्यावेळेस आपण कम्प्युटर ऑन केल्या कम्प्युटरमध्ये पहिली मेमरी काय काम करते? रॅम मेमरी त्या कम्प्युटरला स्टार्ट करून देण्याचं काम करते. म्हणून कम्प्युटरमध्ये सर्वात प्रायमरी मेमरी कोणती आहे? रॅम. पुढे कोणती की ही टॉगल की नाही? टॉगल हा शब्द थोडा वेगळा वाटतो. टॉगल म्हणजे काय असते? टॉगलचा अर्थ काय? की एकाच गोष्टीवरून 2 गोष्टी चालल्यात. टॉगल, 2 in 1, ड्यूल म्हणतो आपण त्याला. ड्यूल एकदाच 2 गोष्टी आहेत, है ना, ऑन आणि ऑफ. ज्या कीजवरून एकाच कीजवरून ऑन ऑफ केलं जाते त्याला टॉगल कीज म्हणतात. टॉगल कीज कोणकोणते आहेत? कॅप्स लॉक आहे, ऑन केले की कॅपिटल मध्ये येते, ऑफ केले की स्मॉल मध्ये येते. नंबर की ऑन केले की सगळे अक्षर टाईप होतात, नंबर टाईप होतात, ऑफ केले की नंबर बंद होतात. स्क्रोल लॉक टॉगल की आहे. फक्त कंट्रोल की टॉगल की नाही. कोणती की टॉगल की नाही?
कारण कंट्रोल कीला कॉम्बिनेशन कीज म्हणतात. कंट्रोल सी दाबता, कंट्रोल व्ही दाबता, दोन की दाबावे एकदा, म्हणून त्याला कंट्रोल की अल्ट कीला कॉम्बिनेशन की म्हणतात. तर टॉगल की जे आहे कंट्रोल की नाही. प्रिंटर मधून प्रिंट केलेल्या एखाद्या चित्राच्या आउटपुटला नेहमी हार्ड कॉपी म्हणतात. हो, प्रिंटर म्हणजे कागद छापता त्याला काय म्हणतात? हार्ड कॉपी म्हणतात. कळलं का? डॅडॅश ही युजर इंटरफेस पुरवते, स्त्रोत नियंत्रित करते आणि प्रोग्राम चालवते. ऑपरेटिंग सिस्टीम तीन महत्वाचे कार्य आहेत. कोणकोणते? एक तर युजर इंटरफेस, मानवात आणि संगणकात सुसंवाद साधणं, स्तोत्र नियंत्रित करणं, प्रत्येक भागाकडनं प्रत्येक कामं करून घेणं आणि प्रोग्राम रन करणं. हे तीन महत्वाचे काम कोण पार पाडते? ऑपरेटिंग सिस्टीम. आपण आपल्या संगणकाचा वापर करत नसल्यास त्याचे काय केले पाहिजे? तो बंद करा, अनप्लग करा, तो चालू ठेवा, स्लीप मोडमध्ये ठेवा, तो बंद करा परंतु भिंतीवर, तो बंद करा आणि त्याला अनप्लग करायला पाहिजे. ओके. जर आपल्याला आपला संगणक कारमध्ये सोडायचा असेल तर आपण ते डॅडॅश ठेवले पाहिजे. कुठे ठेवायला पाहिजे? मागच्या सीटवर, लॅपटॉपमध्ये, बॅगमध्ये, काय ठेवायला पाहिजे? ओके. जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि फॉरवर्ड करून तो परत फॉरवर्ड करत जा. तुमच्या ग्रुपला हा व्हिडिओ मी टाकेल. ओके. धन्यवाद. पार्टी आभारी आहे.